नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पण हां, आता जसं मला अजून एक प्रश्न होता तुम्हाला विचारायचं होतं, की म्हणजे आता तुम्ही खूप ट्रॅव्हल केलंय, बऱ्याच ठिकाणी फिरलात, तर तुमच्याबरोबर असा काही पर्सनल अनुभव झालाय ट्रॅव्हल करतेवेळी? पर्सनल म्हणजे मी आणि माझा मित्र गेलो होतो. तो मात्र तो असा अनुभव आला होता. 2 अनुभव आले होते ॲक्च्युली. पण तेच होतं की आम्ही शुअर नव्हतो त्या बाबतीमध्ये, की हे नक्की हॉरर एलिमेंट आहे का याच्यामध्ये, का हा आपलाच भास झाला आहे, का आपल्याला असं वाटतंय. की आम्ही जात होतो रस्त्याने, आम्ही जवळपास बऱ्याचदा माथेरानला चढूनच गेलेलो आहे. आम्ही ते ट्रेन किंवा ते टॅक्सी नाही, आम्ही कायम चढून गेलो आणि वेगवेगळ्या रस्त्याने चढून गेलेलो आहे. ट्रेक करायचो आम्ही खूप. तर तेव्हा चढून जाताना आम्हाला एकदा रात्र झाली, म्हणजे आम्ही उशीरच झाला होता आम्हाला, म्हणजे आम्ही ऑफिस वगैरे सगळं झाल्यावरती, ऑफिसनंतर आम्ही ठरलं की आता उद्या शनिवार रविवार आहे, तर आपण जाऊन येऊया माथेरानला. तर 6-7 वाजता आम्ही ऑफिसहून निघाल्यावरती, मुंबईवरून निघाल्यावरती 8च्या सुमारास आम्ही पोचलो नेरळला. तिकडनं मग चढायला सुरुवात केली. तर ती वेळ अजिबात चांगली नव्हती चढण्यासाठी. पण उगाच आम्हाला जास्त असे हे होते, ॲडव्हेंचर करायचे. आम्ही असे खूप उद्योग केलेले होते. तर म्हटलं आपण करून बघूया, जाऊया. आता आम्ही चढतोय तर रस्ता मिळत नाही आहे. आम्हाला वाटलं चकवा लागला आहे बहुतेक. कारण की आमच्या इथून एक माणूस शेजारनं जात होता चालत. तोच माणूस थोड्या वेळानं परत उलटा आमच्या दिशेने येताना दिसत होता. तर आम्ही म्हटलं याला काय झालं, याला काहीतरी राहिला असेल, गावातलाच असेल कोणतरी. आम्ही परत अजून थोडं पुढे गेलो, परत तोच माणूस आमच्या मागनं येऊन आमच्या पुढे निघून गेला. परत थोडं पुढे गेलो, परत तो आम्हाला हे झाला. आणि त्याला आम्ही विचारलं की काय झालं आहे काय. तर तो बोलला, मी दुपारपासून निघालो आहे, मला रस्ता सापडत नाही आहे. मी गावातलाच आहे, मी नेहमी येतो जातो, पण मला रस्ता सापडत नाही आहे, मला चकवा लागला आहे. म्हटलं आम्हालाच चकवा लागला आहे, त्याला चकवा लागला होता ॲक्च्युली. आणि तो 10 वेळा जाता येताना दिसत होता आम्हाला. त्याला म्हटलं आपण थांबूया इथे, आपण तिघे मिळून पुढे जाऊया. तर तो बोला मला गावात जायचं आहे खाली नेरळला. म्हटलं आता रस्ता सापडत नाही आहे ना, तर तू आमच्याबरोबर असताना आम्ही पण जरा घाबरलोच होतो. तर तुला रस्ता माहिती आहे, तू आम्हाला हा रस्ता तरी दाखव माथेरानचा. आम्ही चाललो आहे. तिकडनं आणखीन एक माणूस येताना दिसला आम्हाला. आणि तो तर असा रक्तबंबाळ होता, म्हणजे डोक्याला वगैरे मार लागला होता आणि असा एकदम लागलेला होता अंगाला त्याच्या. आणि असं लंगडत चालला होता तो. आणि फोनवरती जोरात बोलत होता असं की अरे बघ ना, असं झालं, मला कोणतरी या ना पटकन, वाट लागली आहे माझी वगैरे. तर आम्ही म्हटलं की याला काय मदतीची गरज आहे याला, पण आपण काय करू शकतो मदत. तर ते म्हटलं, जो गावकरी होता त्याला विचारलं की तुला काय माहिती आहे का इकडचं, याला मदत करायची आहे. तर कोण दिसतंय तुम्हाला. म्हटलं समोर आहे ना, तो माणूस दिसतोय ना. तर तो बोलला की कुठे दिसतोय तुम्हाला. म्हटलं अरे तो आम्हा दोघांना दिसत, तुला दिसत नाही, तू काय हे करतोयस का. मग आम्हाला शंकायला लागली की चकवा वगैरे काय लागला नसेल, हा स्वतःच काहीतरी पिऊन हे झाला असेल किंवा काहीतरी ह्याला काहीतरी भास होत आहेत. आम्ही म्हटलं अरे समोर माणूस आहे, तो माणूस आमच्या दिशेने आला, रक्तबंब आहे, आणि तो फोनवर जोरजोरात बोलत होता. अख्ख्या अंधारात आणि शांततेमध्ये त्याचाच आवाज येत होता. त्यात तो बोलला की अरे बघ ना, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मी दरीत पडलो, मला कळत नाही मी कधी मेलो तेच मला कळलं नाही माझं, असं बोलला आणि पुढे निघून गेलं. तर मी मित्राला काय बोलला तो, मी कधी मेलो माझं मला कळलं नाही म्हणजे काय. मित्राला हां असं काहीतरी मला म्हटलं, तर असं कसं बोलला असेल, तर असं बोलला असेल म्हणजे असं येतं बोलतो, अरे कधी मेलो, अरे मी वाट लागली माझी, असं बोलतो, तशा टाईपला बोलला असेल तो. म्हटलं काय मदत करायची का त्याला, काहीतरी बोलूया त्याच्याशी म्हणून. त्याच्याकडे तो पण क्रॉस झाला होता आम्हाला, म्हणून आम्ही मागे बघितलं त्याच्याकडे, त्याला हाक मारण्यासाठी. तर मागे नाहीच कोण, गायब मागणं. म्हटलं टॉर्चवर मारून बघितलं, काहीच कुठेच नाही तू. मग आम्ही परत त्या चकवा लागला जो होता आमच्यावर गावकर, त्याला विचारलं की तू नक्की बघितलं नाहीस त्याला. तर की नाही बघितलं, तुम्ही दोघेच होतात, कोण होतं इथे, या रस्त्याला कोणीच दिसलं नाही, तो आवाज पण नाही ऐकला का म्हटलं. तर की नाही कोणीच नव्हतं इथे. तर तो आम्हा दोघांनाच तो अनुभव आला होता आणि आम्ही दोघे एकमेकांकडे बघतोय, नक्की होता तो माणूस आणि गेला, गायब झालाय तो. हा अनुभव तो माथेरानला जो आला होता, हा अनुभव. आणि जसं म्हटलं की आम्ही साधना वगैरे मध्ये असे इंटरेस्ट घेत असल्यामुळे, शटकर्मा साधना, धूम्राक्ष सिद्धी, अरे या सिद्धी त्या सिद्धी, अशा ह्याच्यात आम्ही खूप जास्त असायचो. तर त्यामुळे आम्ही बरेचसे असे अनुभव गोळा करायला जायचो ना, तेव्हा मग असं काही ना काहीतरी कळायचं की या रस्त्याला जाऊ नका, इथे तुम्हाला जाणवेल किंवा भूत आहे इथे. तर मग भूत डायरेक्ट दिसलं नाही, पण त्याचं हे जाणवायचं कधी, वाईब असते ना एक कशी, की निगेटिव्ह वाईब, इथे निगेटिव्ह एनर्जी आहे काहीतरी, इथे थांबायला नको, असं एक जे वाटतं ना, ते खूप जाणवायचं आम्हाला अशा ठिकाणी. तर ते अनुभव खूप घेतलेत कोकणामध्ये, विशेषतः म्हणजे कोकणामध्ये तर
मी असं म्हटलं की मी मूळचा आम्ही गुहागरच्या पुढे आमचं गाव आहे. तर त्या गावामध्ये माझं ॲक्च्युली घर घ्यायचं होतं. तर आमच्या ओळखीचे एक नात्यातले होते, डोंबिवलीला राहायचे ते. तर त्यांनी रिटायर वगैरे झाल्यावर त्यांनी आपल्या गावात घर घ्यायचं असं ठरवून त्यांनी गावात घर बांधायला घेतलं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की या एकदा बघायला, आम्ही घर बांधतोय. तर मी एकदा गेलो, घर बांधणं चालू होतं तेव्हा गेलो. घर बांधलं वगैरे छान. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते राहायला गेले, रिटायर झाले होते. आता बोलले मी गावातच राहणार. तर नंतर वर्षभराने कळलं की त्यांनी ते सोडलं. म्हटलं काय झालं? तर बोलले नाही रे बाबा, ते घर काहीतरी विचित्र होतं. तिथे झोप लागायची नाही, बेचैन व्हायचं सतत काहीतरी भांडी पडायची घरात, सतत टकटक टकटक आवाज यायचे, सतत कोणाचे पावलांचे आवाज यायचे, कोणतरी म्हणजे काही म्हणजे दूधसारखं उतू जायचं, दूध नासायचं, किडे लागायचे अन्नधान्याला, हे सतत होत होतं. आम्ही सगळे प्रयत्न करून बघितले पण होतच नव्हतं काही. बरं असं पण नाही ना काही जुनं घर कोणाचं तरी घेतलं आहे, तिथे पूर्वी काहीतरी घडलं होतं, अशा टाईपचं घर नव्हतं. हे त्यांनी स्वतः बांधलेलं घर होतं. म्हणजे अशी काही गोष्ट नव्हती त्याच्यामागे, काहीतरी इथे पूर्वी काहीतरी घडलं होतं त्यामुळे काहीतरी इथे भूताचा वावर आहे, असं काही नाही आहे. म्हटलं हे कसं होऊ शकतं? तर की माहीत नाही, पण आम्ही आता तिथे ते विकून टाकलं घर दुसऱ्याला. म्हटलं मग दुसऱ्याला राहत आहेत का तिथे, त्यांचा व्यवस्थित का माहीत नाही, ते पाडतायत, बिल्डर आहेत, त्यांना त्या लॉजिंग बोर्डिंग काहीतरी उभं करायचं आहे तिकडे, म्हणून ते पाडतायत घर. म्हटलं ठीक आहे बघूया, मला पण इंटरेस्ट होता घरामध्ये. तर म्हटलं बघूया, त्यांना विचारायला जाऊयात. तर गेलं तर तो बिल्डरचा एक माणूस होता, तो कोकणातलाच होता. तर तो बोलला की त्यांना कळलं नाही काय झालं आहे ते, मग तुमचा विश्वास असेल तर सांगतो तुम्हाला. म्हटलं काय झालं आहे? ते बोलले या घर पाडलं आम्ही ह्यांचं ना, तेव्हा आम्हाला ही बाहुली सापडली. म्हटलं बाहुली काय आहे? तर की हा चेडा आहे. म्हटलं चेडा काय असतं? म्हटलं चेडा हे असं बाह्यंगी वगैरे हे भूतांचे प्रकार, त्यातला हा चेडा असतो. हा मंतरून बऱ्याचदा काय करायचं, कोणाला नको असेल ना एखाद्याचं चांगलं झालेलं, तर मोस्टली घर बांधताना जेव्हा पाया वगैरे खणलेला असतो त्या हळूच ती एक मंत्रातली बाहुली टाकून देतात पायामध्ये, त्या फाउंडेशनच्या याच्यामध्ये, किंवा कधी कधी भिंतीच्या याच्यात टाकून देतात, विटांच्या याच्यामध्ये. ते कायमचं त्या याच्यात अडकून जातं त्या घराच्या याच्यामध्ये तो चेडा, आणि मग तो घरच्यांना त्रास देत राहतो. यांच्या बाबतीत ते झालं होतं. तो चेडा त्यांना इथे शांतपणे जगू देत नव्हता. हे त्यांना माहिती नाही आहे, पण हे आम्हाला हे पाडलं तेव्हा आम्हाला ती बाहुली सापडली. आणि बाहुली व्यवस्थित होती, म्हणजे फाउंडेशनमध्ये ते जेव्हा पायाभरणी झाली होती तेव्हा त्या सुमारास टाकला असेल, तर काहीतरी जर खराब व्हायला पाहिजे, ते त्याच्यात खराब झालेली नव्हती बाहुली. म्हणले ही बाहुली तुम्ही अजून का ठेवलेत? ते की नाही, हे याचं उतरवायचं आहे सगळं याचं, ते असं नुसतं टाकून चालत नाही बाहुली. तर ते आता आम्ही ते करायला चाललो आहेत असं त्यांनी तेव्हा सांगितलं. तेव्हा मला या भूताबद्दल कळलं की असा पण प्रकार असतो चेडाचा. आणि रत्नाकर मतकरी जे लेखक आहेत, भयकथा म्हणजे खूप हो, तर त्यांच्या कथा मी पहिल्यापासून वाचायचो. नारायण धारपांच्या कथा मी वाचायचो खूप. तर आणि मी लिहायचो पण. आणि मी त्या याच्यावरती एकदा मी भेटलो होतो, आपले रत्नाकर मतकरींना भेटलो होतो आणि त्यांच्याशी बोललो होतो. तर त्यांना माझं वाचन आणि हे आवडलं, तर ते बोलले तू या विषयावर लेक्चर देशील का? तर मग मी लेक्चर्स वगैरे दिली होती. तर त्यानिमित्त त्यांच्या घरी बऱ्याचदा जाणं येणं झालं. त्यांच्याशी मी या विषयावर बोललो. तर भूतपेक्षा भय हा विषय आमचा जास्त होता, की भीती जी असते ना ती काय असते. तर ते बोलले भीती मोस्टली भूत कुठून निर्माण येतात. तर त्यांचं म्हणणं होतं की अपराधगंड हा शब्द त्यांनी वापरला होता, की गिल्ट, तुमचं एक गिल्ट असतं, ते तुमच्या आसपास भूत बनून वावरतं. आणि ही गोष्ट मी मीडियामध्ये काम करत होतो, ते एक किस्सा आहे असा, की एक माजी नक्षलवादी त्याला भेटलो होतो मी. नक्षलवादी होता, तो सोडलं होतं त्याने, सरेंडर वगैरे झाला होता, तो बाहेर पडला होता. तर तो आला होता एकदा आमच्या याच्यामध्ये त्यामध्ये. तर त्याच्याशी मी बोलायला गेलो होतो. तर मला एक त्या माणसाला भेटतानाच माझा असं एक वेगळंच फिलिंग होती. तर मी असा कधी माणूस बघितला नव्हता की नक्षलवादी म्हणजे त्यांची माइंडसेट काय असं. आता तो भले तो म्हणतो मी आता सोडलं आहे सगळं, एज्युकेटेड वगैरे होता तो, पण तो तिथे गडचिरोलीच्या आसपासच्या गावातला होता बोलला. तर त्याने त्याची स्टोरी सांगितली, ती फारच विचित्र होती. म्हणजे त्याची स्टोरी अशी होती की तो मुळात शिकलेला वगैरे होता, कॉलेजमध्ये वगैरे जात होता, त्या विचारांचा प्रभावित झाला. तो तिकडे गेला, त्या लोकांमध्ये गेला, तिकडे मागकडे त्यांचा गेला. त्यांना मला तुमच्यामध्ये सामील व्हायचं आहे. सामील व्हायचं म्हटलं त्यांनी याला पहिलंच काम असं देत नाही शकत की पोलिसांना मारून ये, पोलिसांना मारून ये. त्याने 2 पोलिसांना मारायला लावलं, त्यानं मारलं, त्या पोलिसांना मारलं त्याने. त्याच्यानंतर आला परत आल्यावर तर त्याने सांगितलेली सिस्टीम काय होती यांची, की फसवतात कसं ते. आता हा माणूस परत खून केल्यावरती त्याला असह्य झालं. तो तसा एज्युकेटेड होता, तो प्रभावित झाला होता, त्याने खून पण केला. पण खून केल्यावरती त्याला ते सहन होईना की आपण काय केलं, आपण म्हणजे
आपल्याला हे तर करायचं नव्हतं. आपल्याला तो कम्युनिस्ट विचारधारेचा होता, पण तो अगदी प्रॉपर नक्षल असा हे नव्हता. पण आता खून झाला, आता काय करायचं? तर त्याचं असं होतं की इथनं पळून जावं. आपण आपल्या घरच्यांना त्यानं कॉन्टॅक्ट केला की मला कसं तरी इथून बाहेर काढा, मला बाहेर पडायचं. त्याचा वरचा जो होता नक्षलवादा, त्याला कळलं. त्याने स्वतःच पोलिसांना फोन केला की हा माणूस आहे, याला पकडा. तो एकदा पकडला गेल्यावरती तो कायमचा तुझ्यावरती स्टॅम्प पडला. तर तो अडकला. त्याला ना काय आलं. तो त्याच्याकडे 2 पोलीस आले. ते बोलले की बघ तू आता आमच्या ताब्यात आहेस, तुला आम्ही घेऊन जातो पोलीस स्टेशनला. तो हातापाय पडायला लागला, मला नको, माझं आयुष्य नव्यानं सुरू करायचं आहे, मला बाहेर पडायचं आहे रे. तर की नाही, आता आम्ही तुझ्यावर थांबणार आहोत, आम्ही तुझ्यावर राहणार आहोत, तुला आता आम्ही घेऊनच जाणार. बघा पुढचे 8 ते 10 दिवस ते माझ्या अवतीभोवती सारखे. कुठेही गेलो, मग टॉयलेटला गेलो की माझ्या मागे यायचे ते. तर त्याला असं व्हायला लागलं की त्रास व्हायला लागला त्यांचा. तो बोला मी काय करू? तर ते बोलले की एक काम कर, तू सांगून टाक की मी अपराध केला आहे, माझ्यावरती हे 2 जण होते, यांनी मला सांगितलं होतं मारायला, त्यांचा पत्ता सगळं देऊन टाक, ते झाल्याशिवाय तुला आता आम्ही सोडणार नाही. तो की चला मला घेऊन चला पोलीस स्टेशनला, मी तुमच्याबरोबर येतो. आता मला नाही, आता आयुष्य बर्बाद झालं माझं, मला आता नाही हे करायचं आहे. तो गेला, त्याने पोलिसांकडे कबूल हे केलं सगळं, जेलमध्ये गेला, सगळं ते हे झालं त्याचं पुढचं. त्याच्यानंतर तो सुटला होता. त्यानंतर मला जो भेटला तो सगळं त्याने सोडलं होतं. तर ते ऐकून मला खूप वाईट वाटलं, खून झाल्यावर काय होतं. पण त्याने गंमत ही सांगितली होती की ते 2 पोलीस जे त्याला भेटले होते, त्याने सांगितलं हे कबूल करावं लागेल, तेच पोलीस आहे ज्यांना त्याने मारलं होतं. त्याने ज्यांचा खून केला होता तेच पोलीस भूताच्या रूपाने त्याच्या अवतीभोवती फिरत होते सतत. आणि त्याला सांगत होते की नाही, तू आता हे कबूल करच, तू हे कबूल कर, तू तुझ्या मुखिया जे आहे तुझे त्यांचं नाव सांग, त्याच्याविषयीला मुक्तता नाही आहे, आता आम्ही तुला सोडणार नाही. आता ते खरंच भूतं त्याच्या अवतीभोवती होती का, त्याचा तो अपराधगंड, त्याचा गिल्ट होतं, त्याच्यामुळे त्याला ते दिसत होतं की ज्यांना आपण मारत तेच पोलीस सारखे त्याच्या अवतीभोवती येताना सांगते तू कबूल कर, तू खून केलायस. ते त्याच्या डोक्यावरच बसली होती ती भूतं. तर त्याचं म्हणणं होतं मला ती दिसत होतीस, मला स्पष्टपणे दिसत होती. मला चेहरा ओळखता येत नव्हता, कारण मी त्यांचा दगड मारूनच त्यांना मारलं होतं. मग चेहरा त्यांचा हेच झाला होता, मला चेहरा आठवत नव्हता त्यांचा. तर पण पोलीस होते, युनिफॉर्म दिसायचा मला. युनिफॉर्ममधले 2 जण माझ्या अवतीभोवती आहेत, ते मला सारखं दिसायचं. आणि रत्नाकर मटकरी पण हेच बोलले होते की भय असतो, म्हणजे भूतापेक्षा भय जास्त असतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला, जे तुम्ही इतरांना सांगत नाहीत, पण ते तुमच्यापाशी असतात. त्या कधीतरी तुम्ही एका वीक मेंटल कंडिशनला असतात, तेव्हा त्या तुमच्यावरती हवी होतात गोष्टी. आणि मग तुम्हाला हे भूताचे भास होणं किंवा भूत दिसणं. आणि मग ह्या नक्षलवाद्याची जे होता जो माजी नक्षलवादी, तर त्याचं ऐकल्यावर मग अगदी ते 100% जाणवलं की म्हटलं हे तर तेच केस आहे, एकदम सेम केस आहे ही, की भूतं असतील नसतील माहीत नाही, पण आणि परत तिथले होते जंगलातल्या याच्यात, तर तिथे ते प्रथा होते की भूताचे वगैरे मानणारे होते. पण तो एज्युकेटेड होता त्यातल्या त्यात. पण त्यानंतर त्याने जो अपराध केला, त्या अपराधाचे त्याला जे काय गिल्ट आलं होतं, ते गिल्ट त्याला अशा पद्धतीने समोर यायचं की ते पोलीस येत आहेत आणि त्याला घेऊन जातात, नाही चल पोलीस स्टेशनला, चल पोलीस स्टेशनला. कारण एक मला वाटतं ना, तो भय एक खूप मोठा एलिमेंट आहे. कारण आपण जर बघायला गेलो, आपल्या 9 रस असतात, हास्य, क्रोध, करुणा, त्यात भय पण एक असतो आणि त्याला आपण इग्नोर करत गेलोय. पण कारण लहानपणापासून आधी आपल्याला घाबरवलं गेलं की हे खा, नाहीतर बुवा येणार, भूत येणार. आणि मग जसं मोठं झालं, काय घाबरतोय, काय ते लांब करत गेलो. तर तो एलिमेंट एकदम असाच राहिलाय तो रस. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.